नमस्कार मित्रांनो. आजचा ब्लॉग आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आमचा छोटा प्रज्वित आता 1 वर्षाचा होणार आहे आणि त्याआधी आम्हाला कुलदेवीचे दर्शन घ्यायचे होते. एक मोठी गंमत म्हणजे माझे माहेर आणि सासर दोन्हीची कुलदेवी एकच आहे, त्यामुळे दोन्ही परिवाराने एकत्र जायचे ठरवले. पण आमच्यासमोर 2 मोठी आव्हाने होती. पहिले म्हणजे दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या यांच्यामध्ये होणारी प्रचंड गर्दी आम्हाला टाळायची होती, म्हणून आम्ही दोन्ही सुट्ट्यांमधल्या मधल्या तारखा निवडल्या. दुसरे म्हणजे घरात आजी आजारी असल्यामुळे माझी आई तिच्यासोबत थांबली होती, त्यामुळे आम्हाला कमीत कमी वेळेत दर्शन घेऊन सांगलीला परत येऊन लगेच पुण्याला परतायचे होते. प्रज्वितचे पप्पा आणि मामा या दोघांनाही जास्त सुट्ट्या नव्हत्या, म्हणूनच आम्ही ठरवले फक्त 24 तासात पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर पूर्ण करायचे. चला तर मग आमच्या या वेगवान प्रवासात सामील व्हा. संध्याकाळी ठीक 6 वाजता आम्ही घरातून निघालो. प्रवासाची पहिली धुरा प्रज्वीच्या मामांनी सांभाळली. सांगली सोडल्यानंतर हायवेवर छान गारवा जाणवू लागला होता. नंतर आम्ही एका टोल प्लाझावर थांबून थोडासा चहाचा आस्वाद घेतला. बाहेर खूप कडक थंडी होती. अशा थंडीत हायवेवरचा गरमागरम चहा म्हणजे स्वर्गसुखच. प्रज्वीत पण प्रवासाचा आनंद घेत होता, अजिबात त्रास देत नव्हता. मित्रांनो, जर तुम्ही सांगली किंवा इस्लामपूर बाजूने पंढरपूरला जाणार असाल तर दुपारी 4 ते 5च्या दरम्यानच निघा, म्हणजे तुम्हाला पंढरपूरला वेळेत पोहोचता येईल आणि दर्शनही शांततेत होईल. आम्ही पंढरपूरला पोहोचलो तेव्हा रात्रीची वेळ होती आणि मंदिर बंद व्हायची वेळ जवळ आली होती. मनामध्ये धाकधूक होती की दर्शन होईल की नाही, पण विठू माऊलीच्या कृपेने आम्ही वेळेत पोहोचलो. रात्रीच्या शांत वातावरणात पंढरपूरचे रूप काही वेगळेच दिसत होते. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला माऊलींचे चरणस्पर्श दर्शन खूप छान आणि शांततेत मिळाले. दिवसभराचा सगळा थकवा विठ्ठलाच्या एका दर्शनाने दूर झाला. पंढरपूरची खरी कथा ही तर मातृपितृ भक्तीची कथा आहे. पुंडलिक नावाचा एक भक्त आपल्या मातापित्यांची सेवा करत असे. त्याची भक्ती पाहून स्वतः भगवान विष्णू वैकुंठातून त्याला दर्शन देण्यासाठी आले. विठ्ठल आपल्याला विटेवर उभा राहिलेला दिसतो, पण का उभा राहिला याचे कारण असे की विष्णू जेव्हा पुंडलिकाच्या आश्रमात आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत होता. देवाला दारात उभे पाहूनही त्याने आपली सेवा सोडली नाही. त्याने देवाकडे न बघता जवळच पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, देवा, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभा राहा. देवाचा मान राखत भगवंत दोन्ही हात कटेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची ही निस्वार्थ भक्ती पाहून देव एवढे प्रसन्न झाले की ते आजही युगेनयुगे 28 युगे त्याच विटेवर उभे आहेत. म्हणूनच त्यांना विठ्ठल, विटेवर उभा असलेला म्हणून ओळखले जाते. आता वेळ न घालवता आम्हाला पटकन पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच तुळजापूरकडे निघायचे होते. पंढरपूर सोडल्यानंतर आम्ही थेट तुळजापूरकडे कूच केले. आमच्यासाठी हे दर्शन सगळ्यात जास्त महत्त्वाचे होते, कारण ही आमची कुलदेवी आहे. आम्ही रात्री 3च्या सुमारास तुळजापूरला पोहोचलो आणि इथे एक मोठा चमत्कार झाला. एरवी तुळजापूरला भली मोठी रांग असते, तासनतास ताटकळावे लागते, पण आम्ही गेलो त्या दिवशी देवीच्या इच्छेने मंदिर नेहमीपेक्षा थोडे लवकर उघडले होते. मंदिरात पाऊल ठेवले आणि काय आश्चर्य, जिथे हजारो लोकांची गर्दी असते तिथे अवघ्या 5 मिनिटात आमचे दर्शन झाले. देवीची ओटी भरली, मन भरून देवीचे रूप डोळ्यात साठवले, देवीचे दर्शन घेतले. असं वाटलं की आई भवानी स्वतःच आमची वाट पाहत होती. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारातील प्रसिद्ध चिंतामणी दगडाचा ट्रायल घेतला. असं म्हणतात की मनातील काही इच्छा धरून या दगडावर हात ठेवला तर हा दगड डावीकडे किंवा उजवीकडे हलतो आणि आपल्याला काहीतरी संकेत देतो. आमच्यासाठी हा अनुभव खूपच थक्क करणारा होता. त्यानंतर आम्ही तिथे काही कौटुंबिक फोटो काढले. तुळजापूरमधील कथा अशी आहे की सत्ययुगात कर्दम नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती यांनी यमुनेकाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तिचे तप भंग करण्यासाठी कुकर नावाच्या एका राक्षसाने तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने देवीचा धावा झाला आणि माता अंबाबाई तत्काळ प्रकट झाली आणि तिने कुकराचा वध केला. अनुभूतीच्या विनंतीवरून देवी या चिंचपूर
म्हणजेच आत्ताचे तुळजापूर पर्वतावर स्थायिक झाली. ती भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाते, म्हणून तिला त्वरिता किंवा तुळजा म्हटले जाते. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी आहे असे मानले जाते आणि आई भवानीने स्वतः महाराजांना परकीय आक्रमकांविरुद्ध लढण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी मान्यता आहे. आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या छोट्या मोठ्या देवी देवतांचे जे मंदिर आहेत त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर काही फोटो काढले मंदिराच्या आवारात आणि त्यानंतर लवकरच अक्कलकोटकडे निघण्यासाठी तयार झालो. व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिराच्या आवारात काढलेले फोटो आणि आम्ही कुटुंबासोबत टिपलेले काही क्षण हे पाहू शकता. तुळजापूरहून निघताना आता ड्रायव्हिंगची धुरा प्रज्वतच्या पप्पांनी घेतली होती. रात्रभर कोणाचाच डोळा लागला नव्हता, पण स्वामींच्या दर्शनाची ओढ एवढी होती की कोणालाही ग्लानी नव्हती. सकाळी ठीक 5:30 वाजता आम्ही अक्कलकोट नगरीमध्ये पोहोचलो. पहाटेची वेळ असल्यामुळे अक्कलकोटमध्ये वातावरण अत्यंत पवित्र आणि शांत होते. आम्ही स्वामींचा प्रसिद्ध वटवृक्ष, मुख्य मठ आणि स्वामींचे निवासस्थान या सर्व जागांचे अतिशय तृप्त मनाने दर्शन घेतले. इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दात सांगणे कठीण आहे. प्रज्वितही स्वामींच्या दरबारात खूप शांत होता. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. ते पंजाबमधील एका जंगलात हस्तिनापूरजवळ सुमारे 300 वर्ष कठीण समाधी अवस्थेत होते. तिथे त्यांच्या अंगावर मुंग्यांचे वारूळ तयार झाले होते. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर लागली आणि स्वामी समर्थ त्या समाधीतून बाहेर प्रकट झाले. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे आगमन कसे झाले तर स्वामी समर्थ भारत भ्रमण करत शेकडो चमत्कार करत स्वामी समर्थ 1856 प्रज्ञापुरी म्हणजेच आत्ताच्या अक्कलकोटला आले. तिथल्या खंडोबा मंदिरात त्यांनी वास्तव्य केले आणि पुढे 22 वर्षे ते तिथेच राहिले. त्यांनी जात-पात न मानता सर्वांना प्रेमाचा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचा "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा संदेश आजही करोडो भाविकांना जगण्याचे बळ देतो. 1878 त्यांनी तिथेच वटवृक्षाखाली समाधी घेतली. अक्कलकोटहून आम्ही न थांबता सरळ प्रवासाला सुरुवात केली. रात्रभर आमचा प्रवास सुरूच होता. सकाळी ठीक 8 वाजता आम्ही गाणगापूरला पोहोचलो. कर्नाटकची सीमा लागल्यामुळे इथली संस्कृती आणि भाषा बदललेली जाणवत होती. घराचे तू धडकन सवरते माझे सारे धडकन जीवाला जीव देतो अटके हा पाळशी हो सुख दुःखाच्या सारी दोघे बघून घे. Ini terkenal itu.
घेऊया. गाणगापूरमध्ये आम्ही महात्मा असलेल्या 3 मुख्य ठिकाणांचे दर्शन घेतले. गाणगापूरचे दर्शन या 3 ठिकाणांचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्णच होत नाही अशी मान्यता आहे. पहिले म्हणजे निर्गुण मठ. गाणगापूरचे मुख्य आराध्य केंद्र आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे कर्मस्थान आहे. महत्त्व म्हणजे महाराज जेव्हा कर्दनी वनात गुप्त झाले तेव्हा त्यांनी आपल्या भक्तांसाठी स्वतःच्या निर्गुण पादुका याच ठिकाणी ठेवल्या. या पादुका चालुक्य काळातील एका खास पाषाणापासून बनलेल्या आहेत आणि त्यांना थेट स्पर्श न करता फक्त केशर चंदनाचा लेप लावला जातो. मंदिराच्या आवारात एक पवित्र पिंपळाचा पार अश्वत्थ वृक्ष आहे, ज्याला प्रदक्षिणा घातल्याने सर्व प्रकारचे त्रास आणि बाधा दूर होतात अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. त्यानंतर मंदिराचा पूर्ण परिसर आम्ही निहाळला आणि तिथे लिहिलेली मंदिराबद्दलची काही माहिती ती वाचली. मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते, पण आमच्याकडे फारसा वेळ नसल्यामुळे आम्ही तिथे फार काळ थांबलो नाही. तिथे दत्तगुरूंचे दर्शनही आम्हाला म्हणजेच नरसिंह सरस्वतींचे दर्शनही आम्हाला खूप छान झाले. सकाळी लवकर पोहोचल्यामुळे दर्शनासाठी फारशी गर्दी नव्हती. आम्ही पटकन दर्शन घेऊन तिथेच असणाऱ्या दुसऱ्या ठिकाणी निघालो. दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच भीमा अमरजा संगम. इथेच संगमेश्वर नावाचे एक महादेवाचे मंदिर आहे. गाणगापूर गावापासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा एकत्र संगम होतो. याचे महत्त्व असे आहे की गुरुचरित्रानुसार दत्त महाराज दररोज मध्यान्ह स्नानासाठी म्हणजेच दुपारच्या स्नानासाठी याच संगमावर येत असत. संगमावरच एक अतिशय जुने संगमेश्वर शिव मंदिर आहे आणि दत्त महाराजांचे आसन मानला जाणारा औदुंबर वृक्ष देखील इथेच आहे. विशेष म्हणजे संगमावर स्नान किंवा अंगावर पाणी प्रोक्षण केल्याने पापक्षालन होते म्हणजेच पापमुक्ती होते. संगमाच्या अगदी जवळच भस्मडोंगर आहे, जिथे सतयुगातील कपिला मुनींच्या यज्ञाची पवित्र विभूती राख आजही मिळते. भीमा अमरजा या 2 नद्यांच्या संगमाचे दर्शन घेऊन तिथे असणाऱ्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतले आणि तिथून लगेच पुढच्या ठिकाणी म्हणजेच कल्लेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे तिथे जवळ त्या ठिकाणी निघालो. गाणगापूर गावाच्या वेशीवर असलेले एक अतिशय प्राचीन शिव मंदिर आहे, म्हणून या मंदिराला मुक्तिस्थान देखील म्हणून ओळखले जाते. या मंदिराला गाणगापूरचे मुक्तिस्थान म्हणतात कारण दत्त महाराजांचे परमभक्त कल्लाप्पा यांनी या शिवलिंगाची स्थापना केली होती. असे मानले जाते की या एका मंदिराचे दर्शन घेतल्यास भारतातील 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळते. विशेष म्हणजे याच मंदिराच्या भव्य आवारात तरटकटी महालक्ष्मी किंवा तरटकटी दुर्गा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्राचीन काळी तरट काट्यांच्या वृक्षाखाली ही देवी प्रकट झाल्यामुळे तिला हे नाव पडले. कल्लेश्वर आणि तरटकटी देवीच्या दर्शनाने गाणगापूरची यात्रा पूर्ण होते असे समजले जाते. दर्शन झाल्यावर मात्र आम्हा सर्वांना कडकडून भूक लागली होती. आम्ही तिथे मस्तपैकी स्थानिक हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि परतीच्या प्रवासाला लवकरच सुरुवात केली. सगळे फारच थकलेले होते. रात्रभर झोप झाली नसल्यामुळे सगळा वेळ आमचा प्रवासामध्ये गेला होता. पण सगळीकडचे दर्शन वेळेत आणि एकदम व्यवस्थित झाल्यामुळे मनामध्ये एक समाधान घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला होता. नाश्ता करून आम्ही घराच्या दिशेने निघालो. दुपारी वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवून आम्ही पोटभर जेवण केले. परतीच्या प्रवासात आम्ही कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूर शहर परतीचा प्रवास करत आलो. तिथे प्रसिद्ध असणारा गोल घुमट आहे. आमची खूप इच्छा होती की तिथे जाऊन फिरावे, पण घरात आजी आजारी असल्यामुळे आणि आमचे वेळेचे गणित
अगदी कडक असल्यामुळे आम्ही तिथे न थांबता फक्त दुरूनच बाहेरून गोल घुमट पाहिला आणि त्यानंतर मग आम्ही अनेक छोटी मोठी खेडे, शहरे आणि टोलनाके ओलांडत अखेर संध्याकाळी ठीक 7 वाजता आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो. बरोबर 24 तासांपूर्वी आम्ही घरातून निघालो होतो आणि 24 तासात हे 4 मोठे दिव्य दर्शन करून आम्ही परतलो होतो. तर मित्रांनो, हा होता आमचा 24 तासांचा ट्रॅव्हल ब्लॉग. कमी वेळात देवानेच जणू आमची बोट धरून हा प्रवास करून घेतला. कारण कुठेही गर्दी लागली नाही, कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.